अरे मंत्र्यांनी गायरान जमिनीवर अतिक्रमण केलेले, खासदारांनी आमदारांनी केलेले, शेठ सावकारांनी अतिक्रमण केलेले, त्यांची अतिक्रमण काढा। आम्ही एक पर्याय दिलेला आहे, तुमच्याजवळ पोलीस कमी आहेत सरकारजवळ, त्या धन दांडग्यांना जमिनीतून काढण्यासाठी आमची मदत घ्या ना लालबावटा शेतमजूर युनियनची। आप देख रहे हैं मराठवाड़ा तेज न्यूज में आपका स्वागत है। अभी आप मेरे पीछे देखेंगे कि भारतीय कम्युनिस्ट पार्टी की तरफ से एक मोर्चा निकाला गया है। गायरान जमीन के जो मुद्दे हैं उन तमाम मुद्दों को लेकर यहाँ पर इस समय देख सकते हैं कि आप मेरे पीछे जितना भी मोर्चा है तमाम वो मोर्चा उन्होंने यहाँ पर लेकर आया है। विभागीय आयुक्त कार्यालय पर क्रांति चौक से ये मोर्चा निकला था और उनकी जो मांगे है उनको गायरान जमीन के ऊपर जितने भी गायरान जमीन धारक है उनको जो है कहीं ना कहीं राहत सरकार दे और जो श्रीमंत लोगों ने जो कब्जा किया हुआ है उनको बाहर निकालने की बात की गई है और जो गरीब लोग हैं उनको जो है यहाँ पर 1 रुपया लीज से जो है वो 100 साल के लिए देने का उन्होंने जो है सरकार से मांग की है। और आगे की अपडेट देखते रहने के लिए मेरे साथ बने रहिए। मैं हूं शेख मोहसिन और आप देख रहे हैं मराठवाड़ा तेज न्यूज छत्रपति संभाजीनगर। भारतीय खेत मजदूर युनियन BKMU संलग्न असणारी आमची जी महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियन आहे, त्या लालबावटा शेतमजूर युनियनच्या वतीनं आज हा विराट मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर गायरान धारकांनी काढलेला आहे। आम्ही यापूर्वी 23 जुलै रोजी कलेक्टर ऑफिसवर धरणे दिलेली होती आणि त्याच्यानंतर आम्ही गावागावात गायरान हक्क बैठका घेतल्या, गायरान हक्क यात्रा काढल्या। गेले 15 दिवस आम्ही फिरत होतो आणि आजचा मोर्चा हा विराट मोर्चा त्या गायरान हक्क यात्राचं आणि गायरान हक्क ज्या बैठका झाल्या त्याचं फलित आहे। त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की 12 जुलै रोजी संजय शिरसाट पालकमंत्र्यांनी बैठक घेतली कलेक्टरच्या कार्यालयात। पेपरमध्ये अशा बातम्या आल्या की त्यांनी गायरान जमिनीतून लोकांना काढून टाकायचं सांगितलेलं आणि कलेक्टरनी 17 जुलै रोजी परिपत्रक काढले की गायरान जमिनीचं सर्वेक्षण करा आणि काढा। गायरान जमिनीतून धनाढ्यांची, श्रीमंतांची, शेठ सावकारांची अतिक्रमण काढायला आमची काही हरकत नाही, परंतु जे गेले 40 वर्षापासून कसत आहेत 3 एकर 4 एकर 5 एकर वर कसत आहेत, बाजरी काढतायत, ज्वारी काढतायत, गहू काढतायत, मका काढतायत, त्याच्यावर उदरनिर्वाह चालू आहे त्यांना तुम्ही जमिनीतून हाकलून देतात। अरे मंत्र्यांनी गायरान जमिनीवर अतिक्रमण केलेले, खासदारांनी आमदारांनी केलेले, शेठ सावकारांनी अतिक्रमण केलेले, त्यांची अतिक्रमण काढा। आम्ही एक पर्याय दिलेला आहे, तुमच्याजवळ पोलीस कमी आहेत सरकारजवळ, त्या धन दांडग्यांना जमिनीतून काढण्यासाठी आमची मदत घ्या ना लालबावटा शेतमजूर युनियनची। आमच्याकडे झेंडे आहेत, झेंडे आम्ही जरा घड्या करून आमच्या खिशात ठेवू आणि झेंड्याखाली दांडे आहेत, पोलिसाच्या लाठ्या आणि आमचे दांडे असं मिळून धनदांडग्यांना जमिनीतून काढू, परंतु आम्हाला जमिनीतून काढू नका। कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजना काय सांगते की भूमिहीनांना जमिनी द्या आणि हे भूमिहीनांना जमिनीतून काढू लागले, ही विसंगती आहे। म्हणून कर्मवीर दादासाहेब गायकवाड भूमिहीन स्वाभिमान योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी त्याचा विस्तार करा आणि जे सरकारी गायरान जमिनीवर बसलेले आहेत त्यांच्या जमिनी त्या योजनेअंतर्गत नियमित करा, असे आमची एक मागणी आहे। दुसरी मागणी की अतिक्रमण नियमित झाली होती 1978 ला, नंतर अतिक्रमण नियमित झाली 1990 ला, ती तारीख बदललीच नाही अजून। पहिली तारीख 78 ची तारीख 12 वर्षानंतर बदलून 14 एप्रिल 1990 पर्यंतची अतिक्रमण नियमित झाली। अरे 35 वर्ष झाले ना, ती तारीखच बदलली नाही तुम्ही, ती तारीख बदला आणि नवीन आजपर्यंतची अतिक्रमण नियमित करण्याचा हे काढा, GR काढा। 2011 साली जो सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे तो आम्हाला लागू होत नाही। दलित, आदिवासी आणि भूमिहीन जे असतील त्यांना त्याच्यातून वगळा असं सुप्रीम कोर्टाच्या 2011च्या निकालात म्हटलेलं आहे, ते आम्ही आजच्या निवेदनात टाकलेलं आहे। 22 नंबरचा जो मुद्दा आहे सुप्रीम कोर्टाच्या निकालात। परंतु आदिवासी अल्पसंख्याक यांच्यावर सध्या हल्ले होते, त्यांना रस्ते दिले जाते, त्या गायरान जमीन काढल्या जाते, कसं बघताय? आदिवासींना वन जंगलातून काढलं जातंय, वन जमिनीवर हल्ले होतात, गायरान धारकांना गायरान जमिनीतून काढलं जातंय, त्यांच्यावर हल्ले आहेत। जगायचं कसं त्यांनी? काही रोजगाराचं साधन नाही म्हणून त्यांनी अतिक्रमण केलेले आहेत।
काय नाहीतर मग चोऱ्या माऱ्या केल्या असते नेत्यांनी, त्यांना गुन्हेगार नका बनवू. नाहीतर मग ते त्याला लायसन्स मागतील की आम्हाला चोऱ्या माऱ्या करण्याचं लायसन्स द्या. कायदेशीर करा, एकतर ह्या जमिनी कायदेशीर करा, नाहीतर कायदेशीर पोट भरण्यासाठी चोऱ्या माऱ्याचं लायसन्स द्या. जर आपल्या मागणी मान्य झाली तर पुढची रिक्वेस्ट आहे. पुढचं आम्ही येत्या 15 दिवसात एक मोठी गायरान हक्क परिषद महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील गायरानधारक इथे येणार आहेत. इथं घ्यायची का नाशिकला तो निर्णय होईल, ती गायरान हक्क परिषद होईल. नंतर आम्ही मंत्रालयावर मोर्चा काढणार आहोत, त्या परिषदेत तो निर्णय होईल. आणि हे आंदोलन आम्ही याच्यानंतरही लावून धरणार आहोत. आमची अजून एक मागणी, तुम्ही अनेकांना जमिनी तुमच्या एक रुपया लीजने देतात. केडगेवाड हॉस्पिटलला तुम्ही जमीन 1 रुपया लीजने दिलेली आहे. अनेक शेठ सावकारांना तुम्ही जमीन, सरकारची जमीन लीजवर देतात. आम्हाला लीजवर द्या ना गायरानधारकांना. आम्ही 1 रुपया नाही देणार, 10 रुपये नाही म्हणत आम्ही, वर्षाचे 100 रुपये देऊ. 1 एकरच्या मागे 100 रुपये देऊ. 100 वर्ष आम्हाला लीजवर जमीन द्या. 100 वर्ष झाल्याबरोबर आम्ही जमीन परत करून टाकू. त्यावर आमची पोरं डॉक्टर होतील, इंजिनियर होतील, एखादा पंतप्रधान होईल. आज दलिंदर कारभार जो नरेंद्रचा देवेंद्रचा चालू आहे, त्याच्याऐवजी एक चांगला गोरगरिबातून पंतप्रधान होईल. आणि 100 वर्षानंतर आम्हाला जमीनच नकोय, तोपर्यंत आम्हाला लीजवर द्या. एकरी 100 रुपये प्रमाणे द्या, अशी आमची मागणी आहे. आजच्या या मोर्चाचं नेतृत्व करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्याचे सेक्रेटरी खास कॉम्रेड सुभाष लांडे अहमदनगरवरून आलेले आहेत. आमच्या युनियनचे लालबावटा शेतमजूर युनियनचे राज्याचे अध्यक्ष कॉम्रेड नामदेव चव्हाण हे खास बीडवरून आलेले आहेत. कॉम्रेड गणेश कसबे, कॉम्रेड मिर्झा असलम, आम्ही सर्वजण, हरिभाऊ हटकर, संजय तावरे, आम्ही जवळपास 50 जण गेल्या 15 दिवसात वेगवेगळ्या गावात फिरलेलो आहोत. 250 गावात आम्ही गायरान हक्क बैठका घेतलेल्या आहेत कॉम्रेड. आणि म्हणून याच्या पुढचंही आंदोलन आम्ही न्यायालयीन लढाई तर लढूतच, पण त्याच्या अगोदर रस्त्यावरची लढाई लढू, असा आम्ही संकल्प केला.